ताकद बघ किती आहे. उलटी फिरली होती बॉटल. केवढं आहे तो. वर वर आण वर आण वर आण. तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण जातो आहे बाटलीन मासे पकडूक, म्हणजे जी आपली फेमस व्हिडिओ आहे बाटलीन मासे पकडायची, बाटलीन बोयरा पकडायची. तर ती करूक जातो आहे आपण. बघूया आपल्या किती मासे भेटत आहे, म्हणजे किती बोयरा भेटत आहे. ती आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे असणार आहे दीपराज. तर बांधावर आला आहे. किती भेटत आहेत काय भेटत आहेत ते बघूया. सुरुवात तर केलावच आहे. व्हिडिओ असणार आहे जाम इंटरेस्टिंग, शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर इकडे पहिला बॉयर आहे ना आपल्याला भेटला असं वाटतं आहे, आणि भेटला आहे बघा. बाटलीन मासे पकडायचो आपलो. सुरुवात एका बाजून सुरुवात. आई शपथ. बाटली कशी टाकायची ना ती बघा. ही बघा. काय पाहिजे तुका? पाणी भरून ठेव बादलीत. पाणी भरून ठेव. ते पलणार नाही ना खाली गेल्यावरती. हातात घे जरा. हे का बाटली टाकायची बघा कशी ती. लय लांब पडली. काय की दूर दूर होत आहे. साव गुरपाटलो. हा ता मागाचा की काय ता पडला ता सुटून गेलेला. मंडळी उडून गेला बॉयर ह्याच्यात टाकलेला. मागाचाच होता की काय ता. आणि वर ठेव वर ठेव वर ठेव वर ठेव. बघितलं ना कसा उडून गेला बॉयर. टुनकण भोपल्यासारखी उडी मारत. टुनटुन भोपल्यासारखी उडी मारत गेला. शा. परत आता दुसरा लागलाय बघूया. हा वर ठेवले. या मोठा आहे. हा हा आई जो हा बघा. हा बघा ह्या पण उडाला इकडे. आता जर खाली असती ना तर गॅरंटेड. बाप रे काही चाललंस बाया. पाणी कमी करू. पाणी जास्त ठेवलं ना की त्यास ताकद भेटतं एक प्रकारची उडूक. सुरुवात तर झाली आहे भेटूक. आता बघूया. होय हा हाय 3 बोयरा झाली असती. हा बाटली फिरली. आतापर्यंत आहेत ना 3 बोयरा पकडलेली असतील आपण, पण ती दोन्हीच्या दोन्ही आहेत ना ती उडालीत. म्हणजे जसं मगाशी तुम्ही बघितला ना तसंच या आधी ना बॉयर उडाला. तर बघूया. एकाची तर सुरुवात झाली आता, म्हणजे 3 काढला होता, पण राहायला बाटलीत आहे ना याकच, म्हणजे ह्या बादलीत. बघूया अजून किती लागतात. दीपराज बोलताय पायराव हाय जे इथे इकडे भेटतात. तर बघूया अजून किती भेटत आहे. ती गोळा किती करताव आहे ना ती मोजूया आता आपण. हा गेला की हाय. लहान आहे या. हे बघा परत बघा व्हिडिओ मारत आहे. हा पूर्ण कमी करू. हा बघा या काय करताय. आई सवारी उडी मारत आहेत. हाय एक परत भेटलाय असं वाटतंय. मोठा आहे त्याचा आहे की. अरे आई सवाडा पडला परत इकडे. अरे पाणी तर ह्याच्यातला परत आला ना, बाटलीतला परत आला पाणी. 4 झालीत आहेत अशा तऱ्हेन.
वर नेऊन पाणी कमी करतोय, नाही तर खाली कमी केलंय तर बोयरा कमी व्हायची. ही बघा, ही 3 आणि ह्याच्यात आहेत. ए भाव 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 तडफडू नकोस, भाव तडफडू नकोस. कशी उडिया मारतात बघा. वरच ठेवतोय, नाही ती लपडी नको. वातावरण पण चांगलं आहे, ऊन पडलं आहे आज आणि तापसरीची भेटूक लागली आहेत. धुडधुडवत आहे काय? बाटली आहे ना पुढे पुढे सरकवता, ज्यावेळी बॉयर त्याच्यात अडकताना बाटली पुढे पुढे सरकवता. लय व्हायरल झालेली व्हिडिओ आहे ही आपली. आपण 3-4 वर्षापूर्वी अपलोड केला होता. लय इतकी फेमस झाली आहे ना, केरळात वगैरे ही मी बघतं यूट्यूबला वगैरे व्हिडिओ. आई शपथ, म्हणजे जाम प्राऊड फील होता माका. काय आहे हा बघा, परत बाहेर पडला. हाय हाय ह्या बघा, दीपराजा परत भेटला. वरच आण. ह्या बघा, ह्या इकडे आणि ह्या ह्या का दीपराज, ह्या दीपराजाने इकडे एक टाकल्या. 5 चायचा खो आता 5 बोयरा भेटली आहेत. 5 किसा भेटणारी गॅरंटेड. दीपराज आहे ना, टाकल्या काढताय, टाकल्या. पाणी पण सुकताय. ह्या बघा, हा 2 आहेत. मोठा आहे हा बघा, मोठा आहे. ती कशी उडी मारतात आहेत बघा, कशी ती बघा. काय काय भेटणार आहे तुम्हाला आता डायरेक्ट तुम्हाला तलूनच खायचं आहे, माझं माहीत आहे. होय, आता आमच्याकडे आहेत ना मुळ्याचा पण पूर्ण ह्या केलेला आहे. आता ज्यावेळी नको आहेत ना त्यावेळीच भेटतात. तर ही देव टाकूक लागणार कोणाक ना कोणाक तरी. दीपराज कसली वाढताय बघा, टपाटप. जशी बाटली टाकताय ना तशी वाढताय, बाटली टाकताय तशी वाढताय. ह्या बघा, आणि साईज पण बघा बऱ्यापैकी एकदम मीडियम साईज आहे. बादली भरात काय हा, बादली भरात असं वाटत नाही. जरासा पीठ घे. वातावरण बघा, मस्त वातावरण आहे. खरोखर सांगते बाबू, वातावरण आडच आहे. काय तर ह्या बघा, काय काही वेळेला बाटली फिरली ना की असा बाहेर पडता, म्हणजे रिकामी येता. मग बाटली ज्यावेळी आपली बाटली आहे ना उलटी फिरता ना, त्याला काय काही वेळेला रिकामी पण येता. बॉयर जास्त करून आहे ना, म्हणजे जो मासो आहे ना आत जाता तो उलटो फिरत नाही बॉयर मासो. पण जर बाटली आपली फिरली ना उलटी तर तो मासो पडून जाता. तसंच आता झाला. आता तोच मासो लागलो आहे का बघूया, जो मागाशी हाय की परत बाटली फिरत आहे. नाही, आता बरोबर परफेक्ट पकडल्या नाही. हे बघा, साईज बघा, मीडियम साईज आहे पण खरोखर आडच आहे. मासे भेटूक लागले ना की व्हिडिओ करूक पण आहे ना एक म्हणजे जाम भारी वाटतं. आता भेटतात. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे काय, याची ट्रिक अजून एक सांगते तुम्हाला. पाणी एकतर सुकायच्या वेळी नाहीतर पाणी भरायच्या वेळी. आता पाणी सुकायच्या वेळी एवढी लागतात आहेत पटापट, पण पाणी ज्यावेळी भरताना ह्याच्यापेक्षा पण दुपटीन लागतात. म्हणजे ह्या मी 5ची व्हिडिओ आहेत ना, ह्याच्यात तुम्ही बघितलं असालच. जास्त करून पाणी ज्यावेळी भरताना त्यावेळी टाका. तुम्हाला पाणी जास्त म्हणजे भरताना त्यावेळी आपल्या पटापट लागतात. तर ही बघा, आत्ता पण लागला पटापट. पण पाणी आत्ता आहे ना सुकताय. हे मासे नाही बघा, हे उडिया मारतात आहे सारखे बाहेर. होय होय, जरा थांब बाया, थांब 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 भाऊ, थांब.
एक जवळजवळ 7-8 10 एक मासे तरी झालेले आहेत गॅरंटेड. हे बघा एवढे मासे झालेले आहेत. बास जेवढे भेटतील तेवढे पकडणार. दीपराजचं रुटीन बघा काय आहे. आता काढताय वडताय. बाटलीन मासे पकडायचे बघा. काढताय वडताय. हे बघा ज्यावेळी जवळ येता ना त्यावेळीच दिसत तुम्हाला, कारण इकडं माछ बरोबर परफेक्टली दिसता. दगड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दगड पण असता. दगड पण जरा बांगी लागता. म्हणजे परफेक्ट मीडियम साईजचा जो दगड असता ना तो घेतला ना की बाटली पण चांगली बुडता आणि पटापट येता. म्हणजे आपण ज्यावेळी वडताव त्यावेळी आहे ना परफेक्ट वडू घेता ती बाटली. साव पण गुरपाटलो आहे तो बघा मध्ये जर बघितला ना साव गुरपाटलो आहे. आता बघा ही बाटली परफेक्ट पडली नव्हती तरी पण ह्याच्यात ना चांगलं भेटलो. लहान भेटला आहे पण असं वाटलं नव्हतं माछ भेटतात ह्याच्यात, पण ह्याच्यात भेटला. हा बघा हे बघा उडी बघा कशी मारतात आहेत ती. दहा 15 मिनटं झाली. 10-15 मिनटात आपण एवढी भोयरा पकडला. ही बघा 10 मिनिटात. हे बघा ही बाहेरच पडतात आहे सारखी, काय समजतच नाही आहे. तो बघा मी इकडे फक्त ही बोयरा ठेवतोय आणि दीपरा तिकडं वडताय. हा मोठा आहे. 2 आहेत पण एवढा का फडफडताय का. मोठा आहे. साईज बघा साईज परफेक्ट. सगळी अंड्यावरची आहे ती बघा. बाहेर पडतायत नुसती बाहेर. उडी मारतायत टुनू. अरे होय काय रे करायचं आहे आज. चल खाली जा, एकदम खाली जा. दीपराज म्हणता भरतीच्या शेवावर आला असताव ना तर डबल भेटली असती. त्याच्या अडकली की काय वाटली. अरे काय करताय हा. कशाक मरत साहेब आया. हे बघा ही अंड्यावाली साईज आहे. ही बघा पॉट बघा तिचा पॉट. ही बघा कोल्डोस मी ह्या ठेवेपर्यंत दीपराजान काढल्यान पण इकडे या बघा. अरे होय बाया थांब. बाटले पडत पण नाही व्यवस्थित, पण अशी लागूक लागलीत ना एकदा की एकदम अशी खतरनाक अशी लागतात. ती बघा बाटली बघा कशी पडली. दीपराजच्या हातातनं सुटली बाटली. का पाण्यात नाही आवाज झालो. तरी पण किती भेटली आहेत बघा. 10-15 तरी आहेत. काही जास्त आहेत. हाय काय वाटतं याक. या बघा ह्या बोयराच्या इकडे आहे ना दुडदुडत होता. दीपराच्या पाण्यात ना तिकडं दिसत नव्हता, पण वरना माझा आहे ना इकडं परफेक्टली दिसत होता. म्हणजे बाटलीत बोयर गेलेला. म्हणजे आसपास पण आहेत ना 2-3 बोयरा आहेत ना ती दिसत होती. म्हणजे त्या ठिकाणी ना अजून आहेत बोयरा आपल्याला भेटतील. एक 20 बोयरा तरी ही गॅरंटेड झालेली आहेत. हां हाय ना गेला ना. बघा दीपराज टाकताय वडताय ह्या रुटीनच चालू आहे दीपराजचा. इकडं ना माझं पूर्ण क्लिअरली दिसतं. दीपराज खाली असल्यामुळे दीपराजाक दिसत नाही, पण माझं आहे ना बाटली ज्यावेळी टाकताना आत गेलेली आणि त्याच्या आसपास असलेले ना लगेच इकडं दिसतात आहेत बोयरा. तुम्हाला दिसत नसतील कारण का व्हिडिओ तेवढी क्लिअरली दिसणार नाहीत. हा बोयर आहे ना त्याच्या बाजूक दिसतच होता हाय की नाही. तर
दीपराज म्हणता बारीक आहे, बारीक तर बारीक. अरे बाबू पडला, खाली गेलाय. बारीकच आहे, नाहीतरी दीपराज म्हणता गेला तर गेला. बरोबर त्या ठिकाणी आहे ना, मासे तिकडे आहेत मगाशी पण आणि आत्ता पण. ते ना वर ते बघा बुडबुडे मारतायत ना, ते बाहेरचा खातायत. दिसलेत काय जे बुडबुडे मारतायत ना पुढे. बाटलीजवळ मासे आहेत, पण मासे आहेत, 1-2 दिसतात आहेत. हे त्याच्या आसपास आहेत मासे. पीठ जरासा दिसत आहे. हा 2 आहेत. दीपराज म्हणतात 2 आहेत. हो हो, बाटलीच्या बाहेर आला. ए बाबू पडला. जोर माझे टाकल्यावर टाकले. ए बाबू थांब, खाली आला. थांब, जाऊ नको आधी. अरे नाही काय सांगू शकत नाही, त्याच्या नशिबात असलं तर जायत. पण या बघा, ह्या पडला होता. होय बरोबर पडला तर माझ्या डोक्यात पडला बरोबर टाकल्यानंतर वर. असे भेटूक लागलेत ना की असं जायचा नाही, थांबायचं असता. हा इथं सगळा कौलायचा असता. आता माझं बाटली दिसतंय गणा बरोबर. तुला सांगतो, ए गेला गेला, लगेच गेला. टाकल्यान आणि लगेच गेला, टाकल्यान लगेच गेला. ह्या बघा, ह्या पण बाहेर आलाय. ही पण साईज चांगली आहे. ऐच्या गावात मगच चत्ता बाहेर पडला परत. ह्या बघा, ह्या एक परत पडला. अरे काय ह्या बाहेर पडताय सारखा. हा काय बहुतेक असा वाटतंय गेला आहे. मग तिकडं क्लिअर दिसत आहे मासे त्याच्यात आसपास आहेत ते. बघ वडून बघ, आसपास मासे दिसत आहे. गेलाय की नाही समजत नाही पण. अरे मरणाचे मासू आहे त्याच्यात. गेलो. 2 आहेत. ताकद बघ किती आहे. उलटी फिरली होती बॉटल. केवढं आहे तो. वर आण. केवढं उभं का, साईज बघा साईज. एवढी ताकद आहे नाही होती यास. पूर्ण बाटली आहे ना गोल फिरवली नव्हती. हा गेलो ना, इकडनं तो क्लिअर दिसत नाही पूर्ण. नको, तो परत जाणार त्याच्यातच. टाक याच्यातच. हो बघा, ह्यो जो मासू आहे ना मोठो, खयचो तो खय गेलो तो. हो बघा, एकदम मोठो मासू जो भेटलोय ना आपल्याक. त्यांना बाटली आहे ना पूर्णच्या पूर्ण ताकदी नाही ना, उलटी फिरवली नव्हती. पण नशिबान समजा आपल्या हातात भेटलो तो पूर्ण वाकडी फिरवली नव्हती बाटली. जरा जरी उलटी फिरताय ना ती पाण्यात काढता तर गॅरंटेड तो मासू आहे ना पळून जात आहे, सुट्टाय, गॅरंटेड संपताय तो. हाय हे 2 आहेत. हे पल्लालो. याच्यात 2 होते मित्रांनो मासे. पण त्याच्यात ना परफेक्ट बसलो नव्हतो तो, अर्धवटच राहिलो तो. त्याका जागा ना आतमध्ये भेटली नाही, त्यामुळे तो पळालो लगेच. चांगले भेटलेत मासे, कडक. नाद नाही करायचो. ए थांब मोठो आहे तो. तर शेवटची बाटली टाकल्या ना, पीठ सगळं आहे तर संपवल्या नाही. ह्याच्यात आहेत मासे आसपास. जवळजवळ तुम्हाला सांगतोय, जवळजवळ 10 ते 15 मासे आहेत आसपास. बस. तर आता इकडे करतावाय, बस एंडिंग करतावाय. आणि तुम्हाला मी आता ना मासे किती भेटले ते दाखवतोय. हे बघा, वतून काय करू, वतू की तर
हे बघा तुम्हाला मी वतून दाखवते मासे किती भेटले आहेत ते. हे बघा होय जवळ जवळ हे बघा हे बघा हे एवढे मासे भेटलेत आपल्याक. एक चांगलो मजबूतच भेटलो आहे. हो बघा हो बघा बाकी काय ना. चला तर मग व्हिडिओत कुठेतरी काहीतरी थांबण्याची वेळ आलेली आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या.